मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्या माध्यमातून सदनाचं राज्य सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की राज्य सरकार कुठल्या योजना घेत आहे तर ज्या जमिनी या राज्य सरकारच्या मालकीच्या आहेत। पण सदनातल्या सर्व आमदारांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये अनेक खासगी जमिनींवरच्या झोपडपट्ट्यांच्या योजना वर्षानुवर्ष रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे मागणी करतो की ही योजना खासगी जमिनींना लागू होत नाहीये। पण 1987 साली त्यावेळेच्या सरकारने फुटपाथवरच्या झोपडपट्टी वासियांना निष्कासित करण्याकरता एक योजना आखली होती आणि त्यावेळेला ओल्गा टेलिस नावाच्या पत्रकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने त्या झोपडपट्टी वासियांचं संरक्षण करत असताना दिलेल्या निर्णयामध्ये असं म्हटलं की सेकंड जनरेशन फंडामेंटल राईट्स हे प्रत्येकाला आहेत आणि त्यांना सन्मानाने जगण्याची अधिकार आहे आणि म्हणून त्यांचं निष्कासन सर्वोच्च न्यायालयाने 1987 साली त्या ठिकाणी थांबवलं होतं। या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात गेलं पाहिजे आणि खासगी जमिनीवरच्या ज्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी लोक बेघर झाली आहेत, लोकांना भाडं मिळत नाहीयेत, अशा सर्व योजना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकारने त्या योजना पूर्ण करण्याकरता खासगी जमिनीचं ऍक्विजिशन हे केलं पाहिजे अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय।